नागपुर में राष्ट्रीय ओबीसी महासंघ के अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाड़े ने मराठा विद्यार्थियों को ओबीसी की तर्ज पर शैक्षणिक योजनाओं का लाभ देने के राज्य सरकार के निर्णय का स्वागत किया। उन्होंने कहा कि शिक्षा के अवसर सभी समाजों को समान रूप से मिलने चाहिए। साथ ही ओबीसी विद्यार्थियों के लिए शुल्क माफी, छात्रवृत्ति और अन्य लंबी सुविधाएं जल्द लागू करने की मांग करते हुए सरकार से ओबीसी छात्रों को भी अतिरिक्त शैक्षणिक लाभ देने की अपील की। के लिए मराठा समाजाला ज्या पद्धतीनं नवीन योजना लागू करण्यात आल्या त्यावर आपली प्रतिक्रिया काय वाटतं? ओबीसीचं नुकसान होणार आहे की काय? नाही, ओबीसीचं मुळीच नुकसान नाही आहे। हे बघा, आपल्या राज्यामध्ये एससी, एसटी आणि ओबीसी या विद्यार्थ्यांना ज्या सोयी सवलती मिळतात, आधी एससी आणि एसटी प्रवर्गाला मिळत होत्या। 2016 नंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाने लढा उभारला आणि ज्या ज्या सोयी आणि सवलती एससी आणि एसटीला त्या सर्व सोयी आणि सवलती आम्ही ओबीसी समाजाला लागू करून घेतल्या सरकारकडनं आणि आज त्या योजनेचा लाभ ओबीसी समाजातील विद्यार्थी घेत आहे। तेच लाभ याच्यापुढे, त्याच योजना याच्यापुढे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सुद्धा लागू करण्यात येतील अशा प्रकारचा जो शासन निर्णय सरकारने घेतलेला आहे त्याचं मी अभिनंदन करतो। कारण समाजातील प्रत्येक घटकाला ज्या ज्या आवश्यक सोयी सवलती आहे त्यांचं म्हणजे त्या जीवनमान वाढविण्याकरता त्या सर्व सुविधा पुरविण्याचं सरकारचं कर्तव्य आहे। ते कर्तव्य सरकारने आज निभवलं आणि ज्या ज्या सोयी सवलती ओबीसीला मिळतात त्या यापुढे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मिळतील अशा प्रकारचा हा निर्णय आहे। पण हा घेत असताना याच्यातले दोन निर्णय आहेत। त्या निर्णयावरती माझा आक्षेप आहे की ओबीसी समाजातील जे विद्यार्थी परराज्यामध्ये शिकायला जातात त्या विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत फ्रीशिप योजना सरकारने लागू केलेली नाही। तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये संस्था स्तरावरती ज्या ॲडमिशन होतात आणि ज्याला कॅप मंजुरी देते त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व फ्रीशिप ह्या दोन्ही योजनेचा GR सरकार लवकर काढत नाही आणि त्या योजनेपासून विद्यार्थ्यांना वंचित राहावं लागतं। आणि म्हणून या दोन्ही योजनेचा स्वतंत्र GR सरकारने ओबीसी विद्यार्थ्यांकरता काढावा, लागू करावा आणि त्याच प्रकारे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना द्यावा। आमची कुठल्याही प्रकारची हरकत राहणार नाही। पण आज जसं सांगण्यात आलं की ज्या ज्या योजना ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना मिळतात त्या योजना मराठा समाजातील विद्यार्थ्यांना यापुढे लागू राहतील। मी याच्या पुढे जाऊन असं म्हणतो की सरकारने याचं अध्ययन करावं की ज्या योजना मराठा समाजातील विद्यार्थ्यांना लागू आहे परंतु ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना लागू नाही, मराठा समाजातील लोकांना लागू आहे परंतु ओबीसी समाजातील लोकांना लागू नाही, त्या सर्व योजना ज्या मराठा समाजाप्रमाणे ओबीसी समाजातील लोकांना सुद्धा सरकारने लागू करण्याचा शासन निर्णय त्वरित काढावा आणि ओबीसी समाजाला दिलासा द्यावा।